गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी। नमस्कार मंडळी, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिले 15 वर्षानंतर जेलमधून सुटून आलेला तात्यांचा कट्टर विरोधक आबासाहेबांनी गावात आल्या आल्याच सिनेमावाला देवाला उचलला। ही बातमी अण्णा आणि पांडवाने लगोलोक तात्यांना येऊन सांगितली। आता पुढे त्याला कुठं माहितीये तात्याचा चिरंजीव गावात आल्या म्हणावा। आता काळजी करायचं काम नाही, एक काम करा, डेअरीवर जा। बरं, आपल्या डेअरीवर भैया साहेब आहेत, त्याला मी फोन करून सांगतो। भैया साहेबाला घेऊन तुम्ही डायरेक्ट जा। भैया साहेब बरोबर 1 खाऊ 2 तुकडे करतील। सुट्टी देऊ नका, फार खाऊ ठोकून काढा। कुत्र्या म्हणतो वाघ आहे वाघ, गाव सगळं गाव घाबरत त्याला, कोणी गाड मला हिंमत करत नाही। मला कुत्रा म्हणतो का? अरे पत्नी अरे एवढी सणाय तुझ्या आईला मला कुत्रा म्हणतो? मला कुत्रा म्हणतो, वाघासारख्या माणसाला कुत्रा म्हणतो? ते नियम चुकल ना। 15 वर्ष काढले जेलमध्ये, मी 15 वर्ष याची किरकोळ लई येऊन गेली माझ्याकडे। अरे धापाचं मर्डर तर बरी कसे पसवले मला माहिती आहे। तू गोळी माझ्यासारख्या माणसाला कुत्रा म्हणतो? आबासाहेब गोळी कुठे गेली? गोळी वाचलं वाचलं, हाय जिवंत आहे, जिवंत आहे। अरे खोटे, अरे ह्याला नुसतं घाबरवासाठी आवाज काढला होता। नाही नाही आबा, तुमचं घाबरायचं राहिलं, पण जर लागली असती चुकून त्याला आणि मेला असतं तर पुन्हा 15 वर्ष तुम्ही आत होते। यालाच का? मला माझी इच्छा आहे आतमध्ये जायची 15 वर्ष। हो आबासाहेब, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। नीट भाषा करायची, नीट भाषा करायची। कुणाला बोलतो लाज म्हणजे हा एक कलाकार माणूस आहे साधं, याची तुम्ही किंमत करत, कलाकाराची कदर करता आलं तर आपण तर करू नका। पोराला धरून आणलं कुठे करताय? हा, ही असली गुंडगिरी इथं खपणार नाही अजिबात। आता तात्याने, आता मी लक्षात आलं ना? हा, माहिती काय म्हणला? काय म्हणला? तू काय म्हणला माहिती मला? अरे मला तोंडा कुत्रा म्हणला। कुत्रा नाही, कुत्रा नाही, ह्या पोरात चुकलं। कुत्रा नाही, टुक्कर म्हणायला पाहिजे होतं। अजिबात बोलायचं नाही, अजिबात नाही। हे तुम्हाला बी आठवलं काय बरं? थोडं झाला अजिबात सोडायचं नाही, लक्षात ठेवा। दहशत तवा होती 15 वर्षापूर्वी, इथून पुढे ही दहशत खपून गेली।
आणि परत जर गावातल्या कुठल्या माणसाच्या नादी लागला तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी. आणि अख्ख्या गावाला माहितीये आपलं काम कसं आहे, एक गाव दोन तुकडं. खाटक्यावर जागा पलटे. चला रे. काय बेबो कसा वाटला लॅपटॉप? भारी आहे बा. छान आहे ना? बघा ना, ह्याच्यात आहे ना मी इन्स्टा आयडी पण ओपन केली. कसली एसटी ओपन केली? इन्स्टा आयडी ऍप असतो ऍप. बघा त्याच्यावर फोटो पण पोस्ट केले, खूप लाईक झाले. मला काय कळत त्यातलं कर्म. फोटो बघा ना माझे भारी आले. अरे हो मी एडिटिंग पण केले. छान छान. लक्ष्मीच्या वर फोटो आलाय बरं का तुझा. नमस्कार आबासाहेब. काय राम 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 राम. पाया पडू द्या. काय नाही आणलं हे? हा टिपटॉप आहे आपलं ते लॅपटॉप आहे. बरोबर. अभिनंदन. अरे माझं कर मी घेतलाय तो. अभिनंदन कर ना. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तुमच्याकडून शिकलो होतो. मस्त आरसा मस्त आहे हो. आरसा आहे का? आरसा आहे हा. सरपंच तुम्हाला कळणार तर बसा ना तुम्ही. ते बघ ना आरसा नाहीये, लॅपटॉप आहे हा. नाही म्हणलं केस मोकळे सोडे आंबारी ते काय म्हणलं आपली छकुली. फोटो आहे का त्याच्यात? फोटो खाली बस खाली बस. अरे रे गायबान्या, अरे तुझा फोटो माझ्या पुरीच्या लॅपटॉप मध्ये कसा असेल? तुम्ही इन्स्टा किंवा फेसबुकला आहात का? हा माझं फेसबुक आहे ना. याचा माऊस भाऊ आहे बळी टिकडे नावाचा. याचं काहीच नाहीये. अरे तो काय रे विकारवादी काय उगा आपला शहाणपणा करतोय. हा तो बँकेच्या सोडून दुसरे अकाउंट तरी का? तो फेस नाही बुक नाही, तो कुठंच काही नाहीये. सुख्या सरपंच इज्जत काढू नका. इज्जत नाही कपडे काढीन मी. शहाणपण नको करू. कामाचं बोला कामाचं बोलत असते. महत्वाचा विषय तुम्ही कशासाठी आलाय? हे महत्वाचा विषय आहे का नाही? बरोबर आहे. पण आबासाहेब छान आहे. काय लॅपटॉप? इकडं इकडं इकडे बोल इकडे बोल तिकडे नको बोलू. छान आहे. आवाज काय छान नाही. मी आहे ना. बघ कशा वगारावानी म्हशीच्या आपल्या ताई देत. ऐका ना सुखदेव. अरे बाबू सरपंच तुम्ही. अरे बाबू अरे काय झालं त्याला बघा. काय झालंय? चप्पल आहे का? चप्पल चप्पल दाराच्या बाहेर. तोंडात घालायला त्याला फिट आलाय. फिट आला नाही हो. पूर्ण नावानं हाक मारणारी ही पहिली माणूस आहे. माणूस आहे का ती? ती बया माणूस आहे ना. ऐका नाही मग झालं. तुम्ही काय म्हणत होता? तुम्ही रात्रंदिवस गॉगल घालून फिरत असता. रात अंधेरी आहे का? नाही तसं काय नाही. शेवका मला असं बी दिसतंय. कपना ते चिपडे काढ. चिपडे दिसायला लागले. याला काय कळत नाही. हे आंघोळ करीत नाही, डोळे बी धुत नाही. इड येते. सरपंच मग इज्जत घालू नका इथं. इज्जत आहे का? तू गपची बसणार रे. आपलं महत्वाचे काय झालं नाही ना. नाही अजून बोला. अहो आबा काय तुमचा बाबा, काय गावात तुमचा दरारा. अहो तुम्हाला सांगतो, तुम्ही दरवाजाच्या जसे बाहेर निघले चौथोन कुत्रे भोगते तुम्हाला. नाही म्हणजे तुम्ही बोक्यासारखे दिसता. काय बोलताय सरपंच? काय झालं बाई? तुम्ही ह्यांना काय बोलले? बोक्या? ते बोका म्हणजे मी कोण? तू मांजर. हो सरपंच तिला मांजर म्हणता काय? ती परी आहे. मांजर बी काय कमी का? मावशी असली वाघाची मांजर बी आहे का नाही? ऐका ना आबा काय महत्वाचं ते बोला. आणि सकाळी निरोप सांगितलं तुम्हाला. 4 वाजता दिवस आले. आता एक जुळे का? हो काय सांगावं. लय बाबा लय कुठं नाही. आम्हाला वेळ नाही. नाही मी याला तर म्हणलं होतं सकाळपासूनच जाऊन बस. ते झालं ते झालं. 15 दिवस झाले मी गावात येऊन. हा बरोबर आहे ना. इथं आलं माझ्या लक्षात आलंय या गावावर वर्चस्व त्यांचं आहे. सरपंच जरी तू असेल तरी. हो ना. तो कोतवाल आपलाच आहे. सोसायटीचा चेअरमन त्यांच्याकडे असू दे रे. लक्षात ठेव, यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष आपला झाला पाहिजे. पाण्यासारखा पैसा फिटेल अध्यक्ष आपलाच झाला पाहिजे. हेच म्हणतो मी. इतक्या वर्ष झालं तंटामुक्ती अध्यक्ष कुणीच नाही. फक्त आपल्याच घरातला पाहिजे. आपल्याच घरातला पाहिजे. आपल्याच पार्टीतला होऊन जाऊन दे. आहे का नाही? पहिल्यांदा मी काय म्हणतो ते काम करायचं. उद्या सकाळी ग्रामसभा लावायची. गावातले सगळी लोक ग्रामसभेला आली पाहिजे. सगळे बोल तुम्ही. चाळीची वरचाळीची मधल्या आळीची सगळे बोल. सगळी लोक बोलवायची. ठासून ग्रामसभा झाली पाहिजे. आबा मी पण येणार. जाऊ उद्या जाऊ आपण.
तुला इकडे गावगाडा काय असतो ते जेवणच काय आहे का मग? अरे निघायचं बघा. जेवून घ्या. अभिनंदन. दादा घरून परवानगी आणली ना आता त्या दिवशी जगात बसायचा डोक्यात डबा. अण्णा तुमच्यासारखं नाही आमचं. तुम्हाला सांगतो आमचं प्रेमच वेगळं आहे. बघा यांचं प्रेम. अण्णा नवरा बायकोचं प्रेम कसं असतं माहितीये का? हत्ती सारखं. हत्ती पाहिला का तुम्ही? पाहिला की. हत्तीच्या दाताला लोक घाबरते पण हत्ती सारखा प्रेमळ प्राणी नाही. तुम्हाला सांगतो एकदम प्रेम करते माझी बायको. आणण्यासारखं थोडी आहे. पण तुम्हाला सांगतो काल मी ना असं बाहेर भांडे घासीत होतो तर पाहिलं समोर आणल्याच्या घरात नाही का इकडून भांडे तिकडून भांडे टापाटप आवाज येत होता. जाऊन पाहिलं इकडून दरा येतून अन्नाच्या हातात अशी परत या डोक्यावर पातीलं आला हसतात असा नाही का तो झाऱ्या आणि बायको मारती फुल पातळी. अण्णा मारतोय सिक्स बायको मारती तांबे अण्णा मारतोय पांढरी. काहीतरी सांगतोय सदा लागा तू. काहीतरी नाही अण्णा. ओ काहीतरी नसतं. काहीतरी अण्णा तुमच्यासारखं नाही आमचं. काय हा लय आशा पिकला तुमचा. गावात हागायचं असेल आणि हसायचं बी असेल तर माझ्या परवानगी शिवाय हागू नये हसू नये. ऐक नाही. राम 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 राम. कवा घालतो 1 घंटा झाला ना मी तर आलो. तुला यासाठी गावात आणलं का रे सध्या? गध्या नालायका मूर्ख बेशरम हे 2 आहेत. तू चांगला आहे यांच्यात कशाला बसतो तू? आम्हाला बोलू दे की. अरे हे काय हे बी लई येड आहे. अहो ते दोघे येडे पण मी एकदम महायाडा आहे. हा यांच्या नादी लागू नका. मी यांच्या नादी नाही लागत कारण मी लय महायाडा आहे. तुम्ही लयशा नाही. उठा काय सरपंच आहे मी. सरपंचाने आम्हाला इज्जत दिली पाहिजे. सरपंचराव सरपंचाला मधाच घेतला पाहिजे. आमच्या संग बी नीट बोललं पाहिजे. मग तो गवडाला तोंड घ्या पुसून बोलायचं ना तोंड घालायचं मग घ्या तो का. मी काय म्हणतो ए सध्या तुला सांगितलं कालपासून हिंडत माग तू कोणा माग हिंडत रे? हा ती बाया कोण आहे घरात तुमच्या? बाया म्हणजे म्हणलं सध्या मी गाड्या तात्यासारखा आबा आबा आई येडे काय हाताला मारा इथं कुठं काय हा बघा. हसण्याचा विषय सोडून द्या. गावात आता आनंद झालाय. सध्यासारखा माणूस आलाय. कोणी कामाला नव्हतं कोणाची. आता सध्या कोणाच्या घरात घुसतो कोणाचे काम करतो. सध्याला आता म्हणजे मी आणला कामासाठी ग्रामपंचायतचा माणूस आहे बरं का आता. हा तर ग्रामपंचायतून ध्यानात आला आपल्या उद्या आपली ग्रामपंचायत मध्ये मिटिंग आहे. काय ते आपल्याला हे निवडायचं आहे चेअरमन निवडायचं आहे. काय चेअरमन तिच्या आईला ते तंटामुक्ती अध्यक्ष नाही का याचा अध्यक्ष निवडायचा आहे. तर त्यामुळं आपण सगळे तिथं या आणि म्हणन तसं बोला. काय अहो सरपंच पण आमच्या लोकांचा तिथं येऊन काय फायदा आहे? सगळ्याचा फायदा आहे तिथं. सगळे अरे तुम्ही जर निवडला तर उद्या आपला होईल ना आबा आपण आपली पार्टी काय जंगी काय मोठी होईल. आणि ग्रामपंचायत सध्या सगळं आपल्याकडे पण ते अध्यक्ष पद बी आपल्याकडे आलं पाहिजे. उद्या यायचं सरपंच मी काय म्हणतो अध्यक्ष पद असू द्या तुमच्याकडं पण त्या उद्या ग्रामसभेमध्ये चहा पाण्याचं आहे का काही? अरे काय सांगा चहा पाणी नाश्ता मागच्या बाजूला देशी दारू आहे. सगळी सोय. तुमचा कार्यक्रम झाला की या तिकडं. येऊ बर अण्णा घरी सांगा मी आलो होतो. येऊ का सरपंच? राव ते पायाकडं बोलतो सरपंच थांबकी बाबा लागतो देशील थांबा थांबा अण्णा. हा दीर्घ द्या देशी देतो राव. देऊ की त्याच्या आयला त्याच्या आम्हाला काय त्याच्या बाबाला मी निवडून. पण मला मी काय म्हणतोय तुझी बायको तुला परवानगी देईल कर? अण्णा हे सारखं बाय मुळा गाव गाली ते. अरे तो मुद्द्याचा विषय काढतोय. तुला जर घरची परवानगी मिळाली तर तू येणार आहे. हे खरं आणि मग
अण्णा मी काय करतो आताच बायकोचं मागं भुका लावितो उद्या मला जायचंय उद्या मला जायचंय मग आपण उद्या काय करू ग्राम सभेत असे ताणून बिस्किट चहा मारू त्याच्या आईला सामोसे बी आहेत सामोशी परवानगी काढल्याशिवाय येऊ नका आपण. आम्ही आज परवानगीच घेतो आज बायकोचे पर हात दाब पाय त्याच्या आईला गुलाटी कहाँ है गुलाटी हम आ गए तारीख पे तारीख मिळती है बट मुझे तारीख आणि मी बघा किती झालो बारीक ये है नाना पाटेकर ये है नाना पाटेकर महीना का महीना जीवाची दैना क्यों आ रहा है मुझे पसीना काय तुमचं नाव आहे नाटक दोघांची एक हसतंय का एक काय म्हणते वाकडं तिकडं होते हा अगं महिने ह्याच्या कुठं नादी लागती हा होय ऐसा नहीं है हम तो पुराने जमाने के हैं जानी हम वो है जो कभी उड़ते उड़ते परिंदों के पर भी गिन लेते हैं आता उगी उगी मला कार्टून लय आवडते ते उगीच जान बनेगा डाउन पुरपुरी नगर में मुझे रोकेगा कौन गमस तुमचं कीर्तन काय गिरणात गावलेलं आहे आणि त्याचं तो नादी लाग बाई ते जाऊ दे बोलू दे होय मला कळलं काल तुला आबासाहेबांनी बांधून हाणलं वाटतं खरं का हा ना मोना ताई काय सांगू तुम्हाला मला तिकडं नेलतं असं बांधून ठेवलं होतं आणि तिथं ना असे सांबा सारखे गब्बर सारखे असे ते तिघ जण आणि आबासाहेब तर बंदूकच घेऊन मायापाशी आले होते असं वाटलं आज मोडतो का काय लय बेकार असं शेम शोले सीन काय म्हणतोय लय बेकार अरे मग तू धर्मेंद्र सारख्या गोळ्या हाणायची फायटिंग करायची चांगली मी तसं करणारच होतो पण धर्मेंद्र सारखा असं मला लटकावलं होतं ना मी म्हणणार होतो अरे ठाकुर तुम इतने बुज़दिल हो कि हमें ऐसा बांध के रखा है अरे ठाकुर मुझे छोड़ दो पण माझ्या तोंडात बोळा होता ना त्याच्यामुळे मी काय बोललोच नाही तुला कोणी वाचवलं रे ते काय झालं बोला ताई मला स्वतः बाई साहेबांनी येऊन वाचवलं ते आलते मला वाचवायला स्वतःला हा का बाईसाहेब भारी बर का मला माहिती मग बाई साहेब लय भारी माणूस ते आल्यामुळं आता गाव कसं होतंय बघा असा त्यांचा दरारा एक नंबर माणूस मला त्यांनी स्वतः वाचवलंय नाही मला सांग पण तू काय बोलला होता त्यामुळे तुला आबासाहेबांनी बांधलं होतं त्याचं काय झालं मला ताई मी आपलं चालत चाललो होतो आणि आबासाहेब तिकडून आले आणि आबासाहेब आले की मला बोलवून घेतलं तो बोलवून घेतलं तर गप असावं का नाही मला कसे म्हणतात तुला काय अक्कल आहे का कशाला ते सिनेमाच्या ह्याच्या त्याच्या आधी लागायचं आज त्याच्या ती काय आपल्या गोष्ट नाही असं तसं लय काय बोलली मग मला राग आला मग मी पण म्हणलं मला जानी हम कुत्तों से बात किया नहीं करते म्हणून याला कुत्र्यासारखं आपटून ना बांधून ठेवलं बोला ताई सकाळी सकाळी इथं काय तुला काय अक्कल पिक्कल हाय का नाही आम्ही काय केलं आता लाज वाटली पाहिजे अरे कुशाला लेकराला तुम्ही काल काय अवस्था केली मारलं हाणलं तुम्हाला लाज वाटलं पाहिजे आपला माणूस आहे नाही मोठा ताई मी ह्याला काही केलं नाही मी मारलं मी फक्त संगम होतो मी ह्याला काहीच करायला नाही मी अहो तुम्हाला माहित नाही ते आबासाहेबांनी याला पकडून आणायला लावलं होतं मी फक्त बादशाच्या संघ होतो अरे पण तू नेमका आमच्या तात्याचा माणूस आहे का आबासाहेबाच्या पार्टीचा आहे नाही मी तात्याचाच माणूस आहे पण विषय काय झाला माहितीये का मला आता आबासाहेबाच्या पार्टीत राहावं लागणार आहे तिथल्या गुप्त ज्या बातम्या आहेत त्या काढायसाठी तुम्हाला सांगतो ह्याला वाचवायला कोण आलते भैया साहेब आलते भैया साहेब कसे आलते अहो मी पादवाला त्याला सांगितलं होतं भैया साहेबाला घेऊन या म्हणून वाचलंय नाही का मला डबल ढुलके वाजवलं तुम्ही तिकडचं पण हिकडचं नाही तसं काही नाही भत्ती जाऊ द्या अहो उद्या आपल्या गावामध्ये ग्रामसभा होणार आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्याला उद्या तिकडे बोलवलेलं आहे ग्रामसभा म्हणतात काहीच बोलले तात्याने सरपंचाने सांगितलंय अहो उद्या ते तंटामुक्तीच्या आदेशाची निवड करायची तंटामुक्ती जा मुतून ये मग ए महिने मुतून नाही हिला कर ना हिला अरे सुखदेव ते तंटामुक्ती नसतं तंटामुक्ती असतं तेच ते तुम्ही दोघी या माता मी आले तर चालेल काय उद्या ग्रामसभेला त्याला काय होते तुम्ही या चला मला बाकीच्यांना सांगायचंय येतो मी
चालतंय चालतंय. चालतंय तुझं चांगलं चालू आहे तू करत बस आता आम्ही पण जातो हा? ओके ओके छानी तुम्ही पण जावा आणि आम्ही पण जातो आता आमच्या गावा. वा पोरा वा, खरंच मन भरून आलं आमचं. मी काही समजलो नाही डॅडी. अरे बाळा, रात्रीचा सगळा वृत्तांत कानावर आला आमच्या. हा ते होय. पण बरं झालं बरं का, त्या गरीबाला त्या हरामखोरांच्या तवड्यातून वाचवलं ते. अहो डॅडी, ते बिचारे गरीब कलाकार आणि हे हरामखोर त्याला बांधून मारत होते. अरे त्यांना म्हणावं गोरगरिबांवर तर कुणी पण डेअरिंग करतं, जरा तोला मोलाच्या माणसांबरोबर भिडून दाखव. नाही बरोबर आहे. हा मला वाटलं 15 वर्ष जेलमध्ये जाऊन आले त्याच्या आईला काहीतरी सुधारलं बिधारलं असेल, पण कशाचं काय, कुत्र्याची शिफ्टी वाकडी ती वाकडीच. डॅडी, कुत्र्याची शेपटी ही कधीच सरळ होत नसते. हा पण ती जर जास्त वळवळ करायला लागली ना तर तिला मुळापासून छटायची असते. एवढं गरम होऊन नाही जमत बाळा. राजकारणात जर टिकायचं असेल ना तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. ती तुमची राजकारणाची पद्धत मला नाही कळत. मला एकच कळतं, चुकला की ठोकला. बघ ते जाऊ दे मर्दी. मी काय सांगतो ते आता जरा नीट ऐक. उद्या या बांडगुळांनी ग्रामसभा बोलवलेली आहे. नक्कीच ह्याच्या मागे यांचा काहीतरी डाव असणार आहे. त्यात ते बांडगुळ तसला आडवं आणि तो असला गरम डोक्याचा घेण्या देण्याचा त्या ग्रामसभेमध्ये तमाशा व्हायला नको. त्याच्यामुळं माझं तुला एक सांगणं आहे की तू काय उद्या ग्रामसभेला येऊ नकोस. असं कसं बोलता डॅडी तुम्ही? म्हणजे त्यांनी काही बोललं तरी ऐकून घ्यायचं का? कोण म्हणलं ऐकून घ्यायचं? ऐकून नाही घ्यायचं. मी करतो बरोबर माझ्या पद्धतीने त्याला हँडल. पण असं कसं? मी सांगतोय ना, ऐकत जा जरा. ठीक आहे, तुम्ही सांगताय तर ऐकून घेतो. पण त्या हरामखोरानं जर ग्रामसभेत काही चुकीचं केल्याची खबर माझ्या कानावरती आली तर तुमचं राजकारण गेलं खड्ड्यात. नाही त्या बांडगुळाला ढेकळात ताणू मारला ना तर तुमची औलाद सांगणार नाही. कचकच कांदा कापताना बोट सुरीतून वाचवली. अरे कचकच कांदा कापताना बोट सुरीतून वाचवली. पुढं काय करू? काय आवड गाणं बनवतात लोक. पण शेवटले वाले पावडं जेवलात काय? झालं का नाही? झालं ना कांदा कापून. आता लगेच थोड्याने फोडली देतो मी. हा अहो तिथं भात टाकलाय, भांडी घासायचे राहिल्यात आणि हिथं काय करताय? आणि हे असं कांदा कापतात का? आता मग कसं कापतात? गेलं 4 वर्ष झालं. कांदा कापा, लसूण कापा, धुणं धुवा, भांडे धुवा. अरे गावातले लोक मला बाई माणूस म्हणायला लागले. थोड्या दिवसांनी सदाशिव नाही सदाबाई लोक म्हणतील मला सदाबाई. अहो काय बोलताय? जिभेला हाड आहे का तुमच्या? लाजच नाही बाई ह्या माणसाला, जी येईल ती बोलत बसते. जाऊ द्या, माझी मी कापत बसते. तुमचं तुम्ही करा काय करायचं ते, मी सगळं करायचं. कुणीतरी रागवले वाटतं. नाही त्यावेळेस बडबड 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 नुसतं करत बसायची. एक सांगितलं तर होत नाही आणि 10 वेळा तेच बोलायला येतात. रागवलेलंच बरं. अगं मला ते हे सांगायचं होतं. तुझ्या बहिणीचा फोन आलता दुपारी मला. बहिणीचा? काय म्हणली? तासभर बोलत होती माझ्या संग. तासभर काय तिच्याशी बोलत होता तुम्ही? अगं मला म्हणत होती, अहो दाजी संध्याकाळी करू भाजी. अहो अगं ती तसं म्हणत होती तिकडून. तिनं काय का म्हणा ना, तुम्ही म्हणायचं ना काय काम आहे म्हणून. आणि मी घरी नसताना तुम्ही फोनच कसं काय उचलला पण तिचा? अगं ते लाडात बोलत होती. मग लाडात विषय वाढत गेला. तासभर बोलत होतो आम्ही. आणि आता मला काय आठवण ना काय बोलत होती. कसला बिनलाजी माणूस आहे. माझ्या बहिणीशी तासभर गुलुगुलू करतोय आणि मला आठवतच नाही. असं कसं होईल? अगं शिवाना जाऊ दे ना, एवढी कशाला तू रागवते शिवाना. बरं ठीक आहे, ऐक ना शिवाना, तुला माझ्यावर भरोसा नाही का? भरोसा नाहीयेच शिवाना, तुला माझ्यावर भरोसा नाही? होय ना.
शोना तुला माझ्यावर भरोसा नाही नाही. शोना तुला माझ्यावर भरोसा नाही कळलं की नाही? काही अक्कल नाही ग बाई ह्या माणसाला. लाज आबरू शरम सगळे विकून खाल्लीये. मारलं तरी बाबा हसतोय. किती बिनलाजावणी वागचालो. अगं ऐक ना शोना, काय उद्या गावात ग्रामसभा आहे. मग मला तिथे सरपंचाने बोलवलंय. बाई मला वाटलंच होतं हा माणूस गावात आला की बिघडणारच. राजकारणाशी तुमचा काही संबंध नाहीये. आणि तसं बी तुम्हाला मी सांगितलं होतं येतानाच, गावाकडं अजिबात राजकारणात पडायचं नाही, कोणत्या सभेला जायचं नाही, काही नाही. आणि तसं बी तुमचा आणि सभेचा काय संबंध? ना तुम्हाला शिक्षण ना अक्कल. अगं मला सांग आता शोना, कोणत्या पण क्षेत्रात जायचं म्हटलं तर तिथं शिक्षण लागतं, अक्कल लागते. पण राजकारण एक असं क्षेत्र आहे तिथं शिक्षण लागत नाही आणि अक्कल लागत नाही. काही बोलता, शिक्षण लागत नाही, हे लागत नाही. ऐक ना शोना, जाऊ दे ना, 2च मिनिटात जाऊन आलो मी, लगेच 2च मिनिटं जाऊन असं जाईल दुपारी, लगेच असं येतो मी. जायचं नाही. अगं ऐक ना शोना, तुला आतली गोष्ट सांगू काय? आपला आणि राजकारणाचा दूरपर्यंत काही संबंध नाही, पण तिथे आहे ना उद्या दुपारी चहा भेटणार, वडापाव भेटणार, समोसे भेटणार. मग मी पण खाईन आणि तुला पण आणीन. अच्छा असं आहे होय. मग पहिलं सांगायचं ना. बरं ऐका, जाताना ना पिशवी घेऊन जावा, म्हणजे उद्या स्वयंपाक करायची काहीच गरज नाही. वाटतं का ना माझं बायको? बरं ठीक आहे, मी आलेच. जरा भाताचं बघते. कोणीच कसं दिसणार? सरपंच तर म्हणला होता सकाळी 9ला ग्रामसभा आहे म्हणून. नाही, आपण थोडं जागा धरून ठेवू बाबा, म्हणजे कसं समोसा आला, वडापाव आला, सगळ्यात पहिला आपल्याला भेटल. जागा धरून ठेवू. काय सदा सदा पुढंच आलं ना. होय अण्णा, म्हणजे आज ते आहे ना ग्रामसभा, सगळे ते चहा पाण्याचं होईल ना इथं. सदा पिशवी कशाला आणली? सांगतो नंतर आला तुम्हाला. कधी सांगायचा? उड़ती उड़ती खबर हमारे कानों में भी आई है कि यहाँ ग्राम सभा होने वाली है. ज्याने तुला सांगितलं ना त्याला जाऊ विचार. ज्याने कुणी मला सांगितले असेल त्याला मी अगोदरच विचारलेलं आहे. अरे सरपंच याच्यावर उत्तर बस खाली इथं आले का नाही? बस खालीच बसतो. काय बात आहे ना, मुंबईला होतं तेच बरं होतं. उगाच जाऊन आलं येड आहे ते. महिना जीवाची जाईना काही कशाला आलीस इथं त्या ग्रामसभेमध्ये? कशाला आलीस? यहाँ ये लोग आ गए, तुम आ गए, सब आ गए सब तमाशा देखने. बस काय नाही. बस ग्रामसभेला वेळ लागणार. कमी होय काय काय माहिती. कधी आली तू? सरपंच, मी काय म्हणतो, ते जरा चहा पाण्याचं आहे ना? चहा पाणी, आंघोळीला पाणी, आंघोळ केली का? सगळंच इथं. अरे ग्रामपंचायत सभा आहे, ते आता तात्या येतील, ते बाकीचे येतील, तेव्हा पाहू ना आपण. काय पण तोंडची म्हणलं उशीर होईल ग्रामसभेला, त्यामुळे रात्रीच आपलं मुक्काम ठोकला. पडला अख्ख्या दुनियाला बोलवलं गावच्या अगोदर आणि तू ये मागून मस्त.
तू शामपणा करू नको. ते कपड्याच्या गाड्या राहिल्या तेवढ्या घालून घे. काय ग्रामसभा लावली का कुत्र्याची कळवण लावली? नाही तात्या ह्याचे ते घरगुती वाद होते ह्याचे. तात्या मी तात्याला उचला रे. मला खुर्ची आहे का बघू? खुर्ची पडली का निघली? नाही तात्या मी तुम्हाला इकडं खुर्ची टाकू लागलो. तात्या साहेब नाही आज ते ग्रामसभा होणार आहे ना. आम्ही काही पत्ते खेळायला आलोय का? अहो नाही म्हणजे ते चहा पाण्याचं जरा म्हटलं. चहा पाणी होईल, सदा वडापाव होईल, समोसा होईल, भेळ भत्ता सगळं होणार आहे. पण काय आहे, ग्रामसभा झाल्याच्या नंतर. कळलं का पांडवा म्हणून मी पिशवी आणली. बायकोला मी भरून घरी नेणार आहे. बरं चला जाऊ द्या. सरपंच ग्रामसभा चालू करा. ग्रामसभा चालू. फक्त पद असणाऱ्या माणसाने इथं बसायचं. सरपंचाकडे पद आहे. तुला काय अक्कल आहे का रे? खुशाल बसलो खुर्चीवर तू. मी पण बसणार म्हणून. हा तू पण बसता. तू मग बस मांडीव. तात्या आम्ही तुमच्यासाठी घंटा थांबलो इथं. घंटा तिच्या लावले गोष्टीचं करा ना ग्रामसभा चालू लवकर. अशी कशी सभा सुरू करायची? कशी सुरू करायची? लोक आलेत ना आपली. लोक आले म्हणजे आमचा मेन फॉर्मॅन आपलं हे मेन माणूस नाही आला आमचा. आता कोण राहिलं? आमचे आबासाहेब. त्यासाठी आता अख्खी ग्रामसभा आटकून थांबायची का? मग थांबायला पाहिजे. मोठा माणूस आहे. तो व्यवस्थित नाही थांबला आम्ही. लय मोठा आहे. 15 वर्ष जेलमध्ये राहणार. लय मोठा आहे. हे काही पाण्या, अरे ही छत्री माझ्या डोक्यावर धर. तुझ्या मस्ताव काय करतो धरून? आईला कुणी आणल्यात काय काही कळत नाही. काही पाणी धर. आबासाहेब मी काय म्हणतो नाही ते समोसेचे बॉक्स कुठे दिसना. चिकन मसाला, मटन मसाला ऐकून घ्या. सामोशाची पिटी आहे, बिस्किटची पिटी आहे. मिळेल मिळेल. तर दम काढ दम काढ. ए सुक्या, अरे सुक्या, अरे आम्ही आलोय ना. मग आबासाहेब लोकांचे का डोळे फुटलेत का? म्हणजे लोक तुम्हाला वाचावून ओळखीत आहेत. काय कुत्रीच्या आवडत का रे? तसं नाही आबासाहेब. अहो तुम्ही ते हातरी एवढं भारी मारता नुसत्या वाचवून लोकांना कळतंय की आता आबासाहेब आलेत. हे सुक्या, अरे घोषणा दे ना. आबासाहेब अमर रहे. अरे मी काय मिळलोय का? जिवंत आहे ना. आबासाहेब जिंदाबाद. आबासाहेब जिंदाबाद. सरपंच त्यांना म्हणावं काय आमदार किलो भरायला नाही. ग्रामसभा लोक टाटकायला बसा लवकर. सरपंच समजून गाव काय तुझ्या बापाचं नाही म्हणावं. आणि तुमच्या बापाचं नाही म्हणावं. आज मी बोलतोय त्याला समजून सांग. गावात माझा मान आहे म्हणावं. अरे मान किती माहितीये? 15 वर्ष जेलमध्ये होतं म्हणा. मला बोलायला लावू नको आता गोष्टीचं. मला बोलू द्या ना. तुम्ही दोघं बोला तर. आबा घाण बसून तुम्ही काय माणसं एक तर उशीर करा. घाण बसून सांगायची गरज नाही मला. पाय काय तुटलेत का माझे? पाया पडता. पाया पडली. लोकांना सवयचे पायात पाय घालायची.
पायात पाय घालायचं नाही एक लोकांना ते ज्याला नीट चालता येत त्याला दुसऱ्याला अक्कल शिकवायला. सकाळ सकाळ कुणाची तोंड बघायची पाळी आली हो. नाहीतर काय त्यांना सांगा म्हणावं आपलं आरशात थोबाड बघा म्हणावं. नाही कसं आहे सरपंच ऐका काय झालेलं आहे माहितीये का काय काय लोकांची सवय अशी आहे कपडे पांढरे शुभ्र घालायची डोक्यात टोपी पांढरी घालायची पण धंदे मात्र त्यांचे काळे असतात. पण आमचे सारख्यांच्या डोक्यात टोपी जरी काळे असली तरी आमची कामं मात्र पांढरी. मी कुठे बसू? सरपंच अहो लेक आहे माझी खुर्ची बिडची आहे का नाही काय? चप्पल काढीन मी ग्रामपंचायत सदस्य उठणार नाही. अरे मी म्हणजे आमच्या खुर्च्या ग्रामपंचायत मध्ये आमच्या सरपंच त्यांना सांगा की ग्रामसभा म्हणा तुमचं घरगुती काय हळदी कुकाचा कार्यक्रम नाही का पोरगेला घेऊन आला पोराला घेऊन आला मावशीला घेऊन आला म्हणा असं खाली बसवा. मोनाताई बसू द्या ना स्वप्नाला. ताई कोण तुला म्हणणार का? नाही आता तुम्ही म्हणले की आबा. अरे ती माझी पोरगी मी म्हणणार नाही मी मनातल्या मनात बोललो मी ताई. मनातलं मी ओळखायला मी काय आगे बाहेर अरे तुमचा फॅमिली ड्रामा बंद करा. सरपंच एक काम करा एवढंच पुळका आहे ना तुमचं घर बसवा. सरपंच बसा खाली चला. हो सरपंच माझ्यासाठी बसा ना तुम्ही उठा ना जरा असं इथं थांबा. सपना ताई ताई ते महत्वाचं आहे. बस ते काय ऊन यावं इथं मागे चालेल चित्र घेऊन बस खाले. सरपंच त्यांना सांगा माझी स्टाईल आहे मोठ्या लोकांची. मोठ्या लोकांची स्टाईल आहे ती याची छत्रीची. सुखदेव ग्रामसभा चालू कर. सुक्या करणं चालू. आबासाहेब जिंदाबाद. अरे ग्राम सभा चालू कर माझ्या बाळा. तर या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो फक्त एक सोडून तिलाही धरू. तर आपण या ठिकाणी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवड करण्यास. तंटा मुक्ती नाही मुक्ती मुक्ती काय मुक्ती मुक्ती नाही रे तंटा मुक्ती. तंटामुक्ती मुक्ती मुक्ती मध्ये क घाल समजून घ्या ना तात्या. मुक्ती तर मुक्ती तेच तात्या जे म्हणतात ते निवड करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. तर गेल्या 15 वर्षापूर्वी आबासाहेबाला जेल झाली तेव्हापासून तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची गरज आपल्या गावाला भासली नाही. म्हणजे एवढा रुबाबदार माणूसच भेटला नाही या पदासाठी. पण आता आबासाहेब जेलमधून बाहेर आलेत. आता पुनश्च एकदा आपल्या गावाला या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची गरज भासणार आहे. बरोबर आहे तंटा करणारी दलिंदर माणसं गावात आल्यावरती तंटामुक्ती गरज लागणारच आहे. आबासाहेब तुमचा दरारा तेवढा आहे. तर मी सध्या आला का चहा पाणी? हा होईल येईल की जमकाड की बरं. तर मी तात्यांना आणि आबासाहेबांना विनंती करतो की त्यांना तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवडणूक सुरू करावी. अरे मी म्हणतो निवडणूक कशाला पाहिजे? निवडणूक कशासाठी पाहिजे? अरे गावाचा 9 कोटी नारायण माणूस मी. गावामध्ये आमचं वर्चस्व सरपंच आमचा कोतवाल पण आमचा पोलीस पाटील आमचा अध्यक्ष बी आमचाच होणार. सरपंच आपण लोकशाही राष्ट्रामध्ये राहतोय आणि अध्यक्ष हे लोकशाही पद्धतीनेच निवडला जाणार. इट्स राईट आबा ते खरं बोलतात. लोकशाही पद्धतीनेच पार पडायला हवी. बघा त्याच्या आईला पोरीला जे कळतंय ते बापाला कळाना. कळतंय मला कळतंय काय का. मला एक सांग तू हे मला शिकवायचं आली का? नाही तू पोरगी माझी आहे का या तातीची का? मला लागली राजकारण शिकवायला. नाही तोंड चालवायचं नाही यासाठी तुला आणत होतं इथं सभेला मी. ओ सरपंच मला सांगा ही ग्रामसभा आहे ना ग्रामसभा आहे का ह्यांचा घरगुती कार्यक्रम चाललाय का? मग ह्यांचे घरचे भांडणं घर जाऊन करा ना म्हणावा. घरचे भांडणं घर जाऊन करा म्हणा. सरपंच त्यांना सांगा नीट राहा म्हणावं. आम्हाला ते कळतंय. नीट राहा म्हणावं आम्हाला ते कळतंय. आम्हाला कसं म्हणा नीट राहा म्हणावा. त्याला सांग ना म्हणा का एका झापडत मुक्कीत खाली पाडील म्हणावा. एका झापडीतच खाली पाडील हे म्हणले. सरपंच त्यांना सांगा आमचा घरगुती कार्यक्रम ऐकून आहे ना कानात बोळ घाला म्हणावा. कानात बोळ टाका असं म्हणले. अरे बोळ घालायची सवय तुम्हाला म्हणावा आम्हाला नाही. शंकर पाळ्या सरपंच ते म्हणले घालून घ्या. अध्यक्ष आमचा पाहिजे बाकी गेलं खड्ड्यात.
आले सकाळी 6 वाजल्यापासून इथं बसलोय मी न वडापाव दिलाय न समोसा साधा चहा सुद्धा नाही दिला मला सध्या रडू नको तू शांत बस मध्ये एक तर आता वातावरण लय गरम झालेलं आहे मोकार तुला सगळं तुडवत्यान शांत बस तू सड्यान कोमट पाट्या बरं झालं भाईसाहेब तुम्ही आले अहो मगापासून ह्या आबासाहेब सरपंचाची दादागिरी चालू आहे नुसती बाळासाहेब तात्या म्हणतात की लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊ द्या बरोबर आहे पण ह्यांचं वेगळंच चाललंय हे म्हणतात अध्यक्ष आमचंच पाहिजे नाही पण मला काय म्हणाय तुला मी काय म्हणलो होतो ग्रामसेवक येऊ नको हे असलं गलिच्छ राजकारण असतं कशाला आला तू हे बघा डॅडी आपलं बोलणं झालं तर ग्रामसभेला येऊ नको मी तुमचं ऐकलं होतं मी ग्रामसभेला येणार नव्हतो पण लक्षात ठेवा मला गावातले पोरं सांगायला आली ग्रामसभेमध्ये मरणाचा राडा चाललाय आणि तो आबासाहेबाचा मोकार धिंगाणा चाललाय तुम्ही गावासाठी एवढं करून जर कुणीतरी आयरा गायरा जर तुम्हाला जर त्रास देत असेल तर ती मला सहन होणार नाही त्यामुळे आता ह्यांची दादागिरी इथून पुढं मी चालू देणार नाही बाप करायचं नाही त्याच्या आईला 15 वर्ष जेल काढलंय मी पाय काढून ठेवीन तेच धमकी आम्हाला देऊ नका 15 वर्ष जेलमध्ये होता ना ते कुणामुळे होता माझ्या बापामुळे तुम्ही जेलमध्ये होता माझ्या लक्षात परत लावायला वेळ लागणार नाही आम्हाला नीट बोल नीट तुम्ही बोलायचं माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं जातील आता गावाला माहितीये भैया साहेबाला जर नादाला लागला ना तर आपलं गाव कसं माहितीये ना हटक्या बोट जाग्यावर पलटी ऐकाय अरे बाळा शांत जाता तू पण शांत थांब जरा तुमच्या असल्या शांत स्वभावाचाच फायदा आजवरती आबासाहेबांनी घेतला ना गावाचं वाटोळ लावले होते गावाचा चांगला वाईट तुम्हाला सांगू नको तुमच्या असल्या घाण विचार मोज आपला देश मागे मागे कळलं ना देश मागे राहू तर पुढे राहू तू कोण सांगणार आहे मला 15 वर्षापूर्वी देखील तुम्ही गावाचं वाटोळ केलं होतं तुम्ही आता आलं ना परत गावाचं वाटोळ चालू केलं गाव तर तुम्हाला नको सांगू हे बाकी काय होणार नाही अध्यक्ष पद हे लोकशाही पद तिलाच होणार आहे सरपंच लोकशाही गेली चुलीत गेली उडत अध्यक्ष आमचा नाही लोकशाही पद्धतीने होणार नसेल तर आम्ही अध्यक्ष होऊन देणार नाहीये चला ग्रामसभा गेली उडत आम्हाला पण काय गरज नाही गेली ग्रामसभा उडत सरपंच तंटमुक्तीच्या मीटिंग मध्येच तंटा सकाळी 6 वाजल्यापासून जेवायला थांबलो इथं साधा वडापाव नाही समोसा नाही आणि चहा सुद्धा नाही आणि मोकळी पिशी घेऊन बायकोकडे गेलो तर लय जोडीन मला यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी